नमस्ते. आज आपण काही सोप्या साहित्यांपासून घरच्या घरी बाजारासारखं स्वादिष्ट मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत. ही रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग कृतीला लगेच सुरुवात करूया. सर्वप्रथम मी येथे आंब्याचा रस घेतलेला आहे. पाणी न टाकता हवं तर तुम्ही आंब्याच्या फोडी देखील करू शकता. आता हे आंब्याचा रस आहे ना, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. आता यामध्ये आहे ना, मी 2 चमचाभर इतका मिल्क पावडर यामध्ये टाकते. मिल्क पावडर टाकल्यानंतर यामध्ये फ्रेश क्रीम 1 चमचाभर इतका यामध्ये टाकायचे. क्रीमऐवजी तुम्ही दुधावरची शाई देखील यामध्ये टाकू शकता. आता यामध्ये आहे ना, आवडीनुसार हे साखर टाकायचे. तुम्हाला जर साखर हे टाकायचं नसेल तर तुम्ही यामध्ये कंडेन्स्ड मिल्कसुद्धा टाकू शकता. तर मी येथे 3 ते 4 चम्मच साखर हे टाकले आणि अर्धा ग्लास यामध्ये दूधसुद्धा टाकायचे. आता हे सर्व छान ब्लेंड करून घेऊया. तर पहा, आपलं मिश्रण किती छान क्रीमी झालं आहे. हे मिश्रण एका डब्यामध्ये आपण काढून घेतले. आंब्याचा सुंदर रंग आणि सुगंधही खूप छान येतोय. तर वरून आहे ना, थोडंसं आवडीनुसार ड्रायफ्रूट हे घालायचे. तुम्हाला ड्रायफ्रूटमधील काय आवडतं ते तुम्ही यामध्ये टाकायचे. तर मी येथे बदामाचे बारीक काप टाकले. आता हे आपण बंद करून घेऊया. या डब्यावरील झाकण हे लावायचे. या डब्यावरील झाकण लावून ते 7 ते 8 तास किंवा पूर्ण रात्रभर सेट होण्यासाठी ठेवू. आपलं घरच्या घरी कमी साहित्यामध्ये बनवलेलं मँगो आईस्क्रीम खूप छान तयार झालं आहे. बघा किती सुंदर रंग आलेला आहे आणि स्ट्रक्चर किती छान दिसत आहे. आंब्याची नैसर्गिक गोडी आणि फ्लेवर प्रत्येक घासामध्ये जाणवते. ही रेसिपी खूपच सोपी आहे आणि घरच्या घरी कमी साहित्यामध्ये बनवता येते. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा आणि कशी झाली ती मला कमेंटनुसार कळवा. अशाच सोप्या, चविष्ट आणि घरगुती रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, कारण की ते फ्री आहे. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करायला विसरू नका. कमेंट आणि शेअरमुळे मला प्रत्येक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.